सर्वांना माझा सप्रेम जय भीम. जय भारत, जय संविधान. मी डॉक्टर अभिलाषा गावतुरे. मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये कार्य करते. आणि आपण सर्वांना 68व्या धम्मचक्र क्रांती दिनाच्या शुभेच्छा देते. आणि हा धम्म, हा विचार सर्व लोकांमध्ये रुजावा, अगदी तळागाळातल्या आणि शेवटच्या माणसापर्यंत रुजावा. आणि त्या विचारांनी एक क्रांती या देशात केलीच आहे. त्या विचारांनी संविधान आम्हाला मिळालेलं आहे. आणि हा विचार रुजवून या देशामध्ये न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, संत या विचारावर हा देश चालावा अशी परत एकदा सदिच्छा व्यक्त करते. आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतो आहे आणि हा विचार समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्याकडे नेणारा आहे. तथागत बुद्धांनी आम्हाला विज्ञाननिष्ठ हा धम्म दिला, शांतिपूर्ण धम्म दिला, शांतिप्रिय धम्म दिला. आणि या धम्मामध्ये माणूस हा केंद्रस्थानी आहे. आणि माणसाच्या सुखाला, माणसाच्या शांतीला, माणसाच्या विवेकाला, माणसाच्या प्रज्ञेला, शीलाला, करुणेला हा वाढवणारा हा धम्म आहे. आणि म्हणून आज या देशामध्ये बहुजनांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रकारे या देशात बहुजन प्रताडित आहे. आणि धम्माचा विचारच बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा विचार आहे. आणि म्हणून या देशामध्ये ज्या वेळेस धम्म होता त्यावेळेस या देशामध्ये ऋषी व्यवस्था नसून कृषी व्यवस्था होती. या देशामध्ये प्रत्येक माणूस सुखी होता. या देशामध्ये एखाद्या साध्या माणसालाही राजा होता व्हायचं आणि राजा असलेला माणूससुद्धा परत कृषी व्यवस्थेमध्ये जाऊन लोकांची सेवा करायचा, अशा प्रकारे ही व्यवस्था होती. फक्त मुठभर लोकांना सत्ता देणारी व्यवस्था नव्हती, तर सर्वांना या देशामध्ये प्रत्येक अधिकार मिळावा अशी ती व्यवस्था होती. वर्णव्यवस्था नव्हती या देशामध्ये. आणि ती क्रांती या विचाराने केली, या धम्माने केली. आणि ती क्रांतीची बीजं ही खोलवर रुजल्या जावी, त्याची मुळं ही खोलवर रुजल्या जावी, ही सदिच्छा, हा विचार नेहमीच आमच्या मनात असतो. आणि म्हणून ज्या विचारांनी या देशाला जगाच्या पातळीवर एक महत्त्व दिलं, एका मोठ्या स्थानावर आणलं. आणि आजही आमच्या देशाचे पंतप्रधान जेव्हा बाहेर जातात तेव्हा जगाला सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे, मी बुद्धाच्या जन्मभूमीतून आलो आहे, बुद्धाच्या कर्मभूमीतून आलेलो आहे. इतरांना काही जर भेटवस्तू द्यायची राहिली तर ती बुद्धांची मूर्ती देतात, बुद्धांचा विचार देतात. पण या देशात काय चाललं आहे बहुजनांसोबत ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून या एका प्रतिक्रांतीच्या विरोधात इथे धम्मक्रांती झाली. एका विषमतावादी, वर्णवादी, वर्चस्ववादी आणि अन्यायाच्या विचारांनी ग्रसित असलेल्या लोकांची व्यवस्थेला तोडून या देशामध्ये समतावादी, न्यायवादी विचार या देशामध्ये रुजला आणि बंधुता या देशामध्ये रुजली, तर ती फक्त धम्माच्या विचारांनी. आणि त्याच धम्माच्या विचारांनी या देशाला एक संविधान दिलं. बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं. आणि बाबासाहेब असोत किंवा या देशामध्ये अनेक वर्षापासून जी व्यवस्था होती त्यामध्ये प्रताडित झालेले बाबासाहेब होते आणि अनेक लोक होते. आणि प्रत्येकाने या व्यवस्थेला बदलण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न तथागतांनी केला. आणि म्हणूनच तथागतांच्या विचारानंतर अनेक विचार या देशामध्ये आले, संतांचे विचार आले. या देशामध्ये सत्यशोधक एक व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केला. आणि त्याच व्यवस्थेला अधिकारामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी केला. तोच प्रयत्न शेवटी बाबासाहेबांनी संविधान देऊन आम्हाला त्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि म्हणून या देशामध्ये असलेल्या प्रतिक्रांतीला क्रांतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न हा नेहमीच आमच्या महापुरुषांनी केलेला आहे. आणि तो धम्माच्या विचारातूनच तो विचार आलेला आहे. आणि म्हणून या देशामध्ये संविधान तर आहे, आम्हाला त्या अधिकार सगळे संविधानामध्ये आहेत. तो आम्हाला समतेचा अधिकार आहे, आम्हाला संधीची समानतेचा अधिकार आहे, आम्हाला न्यायाचा अधिकार आहे, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, त्या प्रत्येक माणसाला मूलभूत शिक्षण आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेलं आहे. आणि तरीसुद्धा हे सगळं असताना आज ज्या लोकांच्या हातात सत्तेची सूत्र आहेत, ज्या लोकांच्या हातात या देशाची आर्थिक व्यवस्था आहे आणि आम्हाला अधिकार देणारी व्यवस्था आहे, ती लोकं आज धम्माच्या विचारांची नाहीत. ती लोकं अजूनही मनुवादी विचारांची आहे. आजही
फक्त मुठभर लोकांच्या हाती सत्ता राहायला पाहिजे, मुठभर लोकांच्या हाती या देशाची संपत्ती राहिल्या पाहिजे, या विचारांनी ग्रसित ती लोक आहेत. आणि जर ही लोक जर त्या चांगल्या प्रज्ञेच्या विचारात येणार नाही, न्यायाच्या विचारात येणार नाही, तोपर्यंत बाकी समाजाची प्रगती ही अशक्य आहे. आणि म्हणून हा विचार अतिशय गरजेचा आहे. आज या देशामध्ये ज्या लोकांच्या हातात राजकीय सूत्र आहेत आणि त्यांना खूप मोठी जबाबदारी बाबासाहेब देऊन जातात, आणि ती जबाबदारी देत असताना आमचा विचारसुद्धा त्याच धम्माचा असायला पाहिजे. आमच्या मनात आमच्या ठायी ती प्रज्ञा असायला पाहिजे. आमच्या ठायी त्या सर्वसामान्यांचं भलं करण्याची, त्यांना सुखी ठेवण्याची करुणा असली पाहिजे. आणि ते सगळं करीत असताना एक शीलवान विचार असला पाहिजे. पण तो विचार जर नसेल तर आम्ही कुणाचंही भलं करू शकत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि म्हणून धम्माला आम्हाला, त्या विचारांना आम्हाला एक समाज घडवायचा आहे, आमच्यामध्ये एक चांगला व्यक्ती घडवायचा आहे, आणि एक चांगला समाज घडवायचा आणि देश घडवायचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब 1935ला घोषणा तर करतात की मी हिंदू धर्म जन्माला आलो, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि शेवटी 1956ला आम्हाला धम्म देतात. आणि ती धम्म क्रांती ही फक्त एक धर्म बाबासाहेबांनी सोडला आणि दुसरा घेतला, फक्त तेवढंच नव्हतं, तर संपूर्ण मानवी जीवनाला बदलणारी ती क्रांती होती. ती पूर्णपणे वैचारिक क्रांती होती. आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी मागे सोडून एक चांगला विचार घेऊन, जर आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहे आणि माणसाचं जीवन जर फक्त जगण्याचा अर्थ फक्त जगणं नसतं, तर स्वतःची आत्मोन्नती असते. आणि ते आत्मोन्नती करत असताना आम्ही कशा प्रकारे जगावं, आम्ही लोकांचं हित कसं करावं, आम्ही एक चांगला विचार घेऊन आम्ही एक चांगला देश कसा घडवावा, या मागचं बाबासाहेबांचा उद्देश होता. आणि ती पूर्णपणे एक वैचारिक क्रांती होती. एक विचार नवीन यावा आणि त्यातून एक चांगला माणूस आणि देश घडावा, हा बाबासाहेबांचा उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी 1956ला लाखो अनुयायांना नागपुरात धम्म दिला. आणि त्या अगोदर संविधान दिलं आणि आम्हाला एक जगण्याचा मार्ग दिला. पण आजही आपण बघतो की आजही ती मनुवादी व्यवस्था इतकी जास्त बळकट होत आहे. आणि त्या व्यवस्थेमधून एकीकडे संविधान आम्हाला एक चांगलं शिक्षण देऊ इच्छितो, विज्ञाननिष्ठ शिक्षण देऊ इच्छितो, समतावादी शिक्षण देऊ इच्छितो. त्या शिक्षणातून आम्ही एक चांगले व्यक्ती घडलो पाहिजे, एक चांगले नागरिक घडलो पाहिजे, अशा पद्धतीने देऊ इच्छितो. पण दुसरीकडे त्या शिक्षणातून आमच्यामध्ये रूढी परंपरा रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे, आमच्यामध्ये कर्मकांड रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे, अंधश्रद्धा फोफावत आहे. आणि त्या अंधश्रद्धेला फोफावण्यासाठी शिक्षणामध्ये ज्या काही सिलॅबस अंतर्भूत करण्यात आलेल्या त्या गोष्टी तर आहेतच त्याला जबाबदार. पण या देशामध्ये ज्या लोकांच्या हाती बाबासाहेबांनी जबाबदाऱ्या दिल्या होत्या, या देशाच्या ज्या लोकांच्या हाती राजकीय सूत्रे आलेली आहेत, आणि ती सूत्रे एका निवडणूक प्रक्रियेमधून आलेली आहेत, पण ती निवडणूक प्रक्रियासुद्धा एवढी जास्त भ्रष्ट आहे की त्याच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. आणि जेव्हा आम्ही न्याय मागायला जातो न्यायव्यवस्थेकडे, तर आम्हाला न्याय मिळत नाही. अशा पद्धतीचं सगळं या देशात चालू आहे. आणि तरीसुद्धा या देशामध्ये ज्या लोकांच्या हाती राजकीय सूत्र आहेत, ती लोकंसुद्धा अंधश्रद्धेला वाढवणारी लोकं आहेत, ती दैववादाला वाढवणारी लोकं आहेत. ती लोकं आमच्याकडे एक सम्यक विचार धम्माने दिलेला आहे, पण ते सम्यक विचाराला नाकारून अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी परंपरा आणि चुकीच्या गोष्टी ज्या असत्यावर आधारित आहेत, ज्या विज्ञाननिष्ठ नाहीत, अशा विचारांना वाढवण्याचं काम जर या देशाच्या सत्तेवर केंद्रस्थानी बसलेले लोक जर करत असतील, तर जनता कशी वागणार, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून अगदी मुळापासून तर वरपर्यंत सगळ्या लोकांना धम्म घेण्याची गरज आहे. आज आपण बघतो की एका लोभाने, ज्याला ग्रीड म्हणतो, आणि ते अतिशय म्हणजे अनाठायी आहे, अनहेल्दी आहे, अशा लोभाला ग्रसित, म्हणजे एकीकडे धम्म सांगतो की या सगळ्या दुर्गुणांपासून दूर राहा, आणि म्हणून तो सम्यक दृष्टी देतो धम्म, सम्यक विचार देतो धम्म, आणि निर्वाण आम्हाला मिळाला पाहिजे. यासाठी काहीही दुसऱ्या म्हणजे
गंगेत जाऊन आंघोळ करण्याची गरज नाही किंवा पाप केल्यानंतर पुण्य करण्यासाठी म्हणजे पुण्य मिळावं म्हणून दुसरं काही कर्मकांड करण्याची गरज नाही, तर फक्त चांगलं कार्य करा, सत्कर्म करा, हे हा धम्म सांगतो. आणि म्हणून पण हे असं सगळं विचार असताना एकीकडे सगळ्या स्वार्थी गोष्टी करणारे लोक आहेत, अमाप संपत्ती कमावणारे लोक आहेत, आणि तो सम्यक विचार सम्यक दृष्टी नसलेले लोक जर या सत्तेवर आहेत, तर मग बहुजनांचं हित कसं साधणार, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या ह्याच्यातून खूप मोठा समाज, बहुजन समाज हा आज अशिक्षित राहावं याच्यासाठी षडयंत्र सुरू आहेत. त्यांना उच्च शिक्षण काय, प्राथमिक शिक्षणसुद्धा मिळू नये यासाठी 62,000 शाळा देशात बंद केल्या गेलेल्या आहेत. त्यांना शिक्षक नाकारले गेलेले आहे, शिक्षण नाकारलं गेलेलं आहे, त्यांच्यासाठी बजेट दिला जात नाही. आज हीच लोक, बहुजन लोक ज्या व्यवस्थेत जगतात त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. आज या देशामध्ये 83 ते 85 कोटी लोकांची संख्या अशी आहे की ते दिवसाचे 6 ते 20 रुपये कमावतात. हा आकडा आहे. हा आकडा कुणालाही जगण्याचा सुद्धा अधिकार देत नाही. म्हणजे 6 ते 20 रुपयामध्ये कोणी कसं जगावं आणि कसं स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी, अशा पद्धतीचं सुरू आहे. आणि अशा लोकांना ज्या वेळेस या सरकारला, या देशाला सगळं पुरवण्याची गरज आहे, त्यांच्यावर करुणा करण्याची गरज आहे, अशा वेळेस त्यांना आरोग्य नाकारण्यात येतं, त्यांना शिक्षण नाकारण्यात येतं, त्यांना रोजगाराची संधी नाकारण्यात येतात, त्यांना नोकऱ्या नाकारण्यात येतात. आणि फक्त मुठभर लोकांच्या हातात व्यवस्था राहावी म्हणून या सगळ्या लोकांना गरीब ठेवण्याचा कार्यक्रम, ह्या लोकांना दुःखी ठेवण्याचा कार्यक्रम आहे. आणि जिथे धम्म सांगतो की दुःखाचं कारण आहे आणि ते कारण तुम्हाला इथे शोधावं लागेल आणि त्याचं निवारणसुद्धा करावं लागेल. आणि पण असं न करता आज दुःखी असलेल्या लोकांना हा एक वेगळाच मार्ग दाखवण्यात येतो सुखी होण्यासाठी. आणि त्यांना बावा बुवा अंधश्रद्धा याच्याकडे ढकलण्यात येतं आणि त्यांना कुठलंही समाधान द्यायचं नाही, त्यांना कुठल्याही दुःखाचं, त्यांचं स्वतःचं कारण जे दुःखाचं कारण आहे त्याला निवारण करण्यासाठी कुठली पॉलिसी बनवायची नाही, किंवा संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या लागू करायच्या नाही. अशा प्रकारे जे सुरू आहे, मला असं वाटतं की खरं तर या देशातल्या ज्या लोकांच्या हातात सत्ताची केंद्र आहेत, ज्या लोकांकडे आहेत, त्या लोकांनी धम्माच्या विचाराने जाण्याची आधी गरज आहे. तथागत बुद्ध हा धम्म कुणालाच सांगायला विसरले नाही. ते अंगुलीमालकडे जातात, ते गरिबाकडे जातात, ते श्रीमंताकडे जातात, ते राजाकडे सुद्धा जातात. आणि म्हणून प्रत्येकाला ते धम्म सांगतात की फक्त सर्वसामान्यांना धम्म माहीत असून चालणार नाही, तर ज्या लोकांकडे त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या लोकांना सुद्धा ते माहिती असणं गरजेचं आहे. तो विचार त्यांनी त्या पथावर चालण्याची त्यांना गरज आहे. आणि म्हणून हा धम्म, हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि देश हा अनेक अडचणीतून जातो आहे, अनेक संकटातून आणि संघर्षातून जातो आहे. आणि तो त्यातून बाहेर निघण्याचा विचार या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. आणि अहर्त होण्याचा मार्ग तथागत सांगतात. आणि तो काय आहे, या काही वेगळं करण्याची गरज नाही. ज्या हिंदू धर्मामध्ये पाप केलं तर पुण्य करण्यासाठी गंगेत डुबकी लावा किंवा होम हवन करा किंवा ही पूजा करा किंवा अशा पद्धतीने मुक्त व्हा, हे जे सांगतं हे पूर्णपणे चुकीचा आणि चुकीचा संदेश आहे. आणि म्हणून चुकीच्या गोष्टी करूच नका अशा पद्धतीने धम्म सांगतो. सम्यक मार्ग जो आहे तो तुम्ही हे करा आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. आणि म्हणून तो अतिरेक कुठल्याही बाबतीत असू शकतो. म्हणजे तो अतिरेक संपत्तीच्या बाबतीत असू शकतो, तो अतिरेक सत्तेच्या बाबतीत असू शकतो, तो अतिरेक आपल्याला एका अहंकाराकडे नेतो. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आम्हाला त्या सगळ्या दुर्गुणापासून दूर व्हायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारताने अनेक संकटांना पाहिलेलं आहे आणि नुकतंच आलेलं संकट आम्हाला परत बुद्धांच्या विचारांची आठवण करून देतो. आणि ते संकट कोरोनाचं होतं. आपण पाहिलं की कोरोना काळामध्ये फक्त भारतावर नाही तर जगावर संकट आलं होतं. आणि अशा वेळेस अनेक लोकांच्या घरी संपत्ती होती, तिजोरीत पैसे होते, पण उपचार न मिळाल्यामुळे, मदत न मिळाल्यामुळे काही लोक ॲम्ब्युलन्समध्ये गेले, काही लोक हॉस्पिटलमध्ये गेले, ऑक्सिजन मिळालं नाही. आणि अशा पद्धतीचं, आणि अशा वेळेस आपण बघतो की
काही लोकांनी जमाखोरी केली, म्हणजे ऑक्सिजन सिलेंडरपासून तर अनेक गोष्टींची इंजेक्शन्स आणि औषधांची जमाखोरी केली. अनेक लोकांनी ती आपदा होती आणि ती आपदा सगळ्या मानव जातीवर ओढवली होती. पण अशा आपदामध्ये सुद्धा अवसर शोधणारे, म्हणजे आमच्या पंतप्रधानांचं टॅगलाईनच होती आपदा में अवसर. तर ते आपदामध्ये अवसर शोधणारी पिढी लोकांना सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की एकीकडे लोक हताश आहेत, निराश आहेत, लोकांकडे कमाईची साधनं बंद झालेले आहे, कमवण्याचे साधनं बंद झालेले आहे, हातात पैसा नाही आहे. आणि अशा वेळी जेव्हा ट्रीटमेंट लागतं तेव्हा किंवा हॉस्पिटलायझेशन लागतं तेव्हा म्हणजे आरोग्य व्यवस्थेने सुद्धा त्यांना लुबाडलेलं आहे, तिथे काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा लुबाडलेलं आहे. ही सुद्धा अतिशय शोकांतिक आहे. आणि जिथे माणसाला हात देण्याची गरज होती, माणसाला सांभाळण्याची गरज होती, आपण सगळे एकत्र आहोत, आपण एक समाज म्हणून एकत्र आहोत, आपण एक देश म्हणून एकत्र आहोत असं सांगण्याची गरज होती, अशा वेळेस लोकांना दूर ढकलण्यात आलं, त्यांना अस्पृश्यसारखी वागणूक देण्यात आली. ही सुद्धा गोष्ट फार चुकीची घडली. आणि म्हणून त्यावेळेस या देशाने पाहिलं की नितांत गरज होती. सत्ता संपत्ती सगळं असूनसुद्धा लोक प्रताडित झाले, पीडित झाले, कारण की तिथे करुणेचा अभाव होता, तिथे प्रज्ञेचा अभाव होता. आणि म्हणून आज जर असं संकट जर मानवजातीवर परत ओढवलं तर आपल्याला कुठलाही आपल्या जवळ असलेला पैसा किंवा आपल्याजवळ असलेली संपत्ती किंवा सत्ता किंवा अहंकार वाचू शकत नाही, तर ही करुणा आणि ही प्रज्ञाच आपल्याला वाचवू शकते. हा विचार परत आपल्याला प्रॅक्टिकली या कोरोनाने आपल्याला दाखवलेला आहे. आणि म्हणून आज आम्हाला या देशामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय व्यवस्था आणणं फार गरजेचं आहे. आणि परत तथागतांचा धम्माचा विचार आणि संविधानामध्ये असलेल्या तरतुदी यांना घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि यावेळेस या देशामध्ये अनेक गोष्टी निर्माण करण्याची गरज आहे. आज लोकांना आरोग्याच्या सोयी नाही, अनेक चांगले हॉस्पिटल बनवण्याची गरज आहे. आज लोकांकडे शिक्षण आम्ही नाकारतो आहे. आज सरकार स्वतः, राज्य सरकार आणि केंद्रीय सरकार ही शिक्षण नाकारते आहे. त्यांना परत त्या पॉलिसीकडे परत बघण्याची गरज आहे की आम्ही काय करतो आहे. आज शाळा आहेत पण आणि 1 आणि 2 शिक्षक आहेत, जिथे मुलांना शिकवलंच जात नाही किंवा त्यांना शिकवण्याची संधीच मिळत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती. आम्ही कुठल्या भारताचं निर्माण करतो आहे, कुठल्या राष्ट्राचं निर्माण करतो आहे, आम्ही कुणीकडे देशाला घेऊन जातो आहे, हा विचार करण्याची अतिशय गरज आहे. हा देश विद्यानिष्ठ होता. एकीकडे बुद्धांच्या काळात सम्राट अशोकांच्या काळात तक्षशिला आणि नालंदासारख्या युनिव्हर्सिटीज होत्या, विश्वविख्यात युनिव्हर्सिटीज होत्या. आणि जेव्हा अमेरिका रानटी अवस्थेत होत्या तेव्हा आमच्याकडे विश्वविख्यात युनिव्हर्सिटीज होत्या. आज आम्ही स्वतःला बघायला पाहिजे की आज काय अवस्था आहे आमच्या उच्च शिक्षणाची. आज आमचे संशोधन आणि रिसर्च किती होतात आहे, किती वैज्ञानिक प्रयोग आम्ही करतो आहे. आणि एकीकडे विज्ञाननिष्ठ देश बनावा असं असताना आमचे पंतप्रधान स्वतः म्हणतात की नाली से भी गॅस निकाल सकते हैं. आणि आज एकीकडे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, रस्ते तुटत आहे, पूल तुटत आहे आणि स्पेस टेक्नॉलॉजीने आम्ही रस्ते बनवले, अशा पद्धतीच्या बाता ते मारतात. पूर्णपणे हा धम्माच्या विरोधातला विचार आहे. आणि म्हणून स्वतःला आरशात बघण्याची गरज आहे. बुद्ध जिथे म्हणतात की अत्तदीप भव, तुम्हाला कोणी बाहेरून येऊन सांगणार नाही, कोणी प्रवचन करणार नाही. स्वतः डोकावून बघा स्वतःमध्ये आपण काय करतोय, आपण नेमकं बरोबर करतोय की चुकीचं करतोय, ही गोष्ट पण सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि या देशामध्ये आज जर लोक पीडित आहेत, दुःखी आहेत, सगळ्यात मोठं कारण ही उपासमार आहे, ही गरिबी आहे. आज त्यांना 2 वेळचं जेवायला मिळत नाही आहे, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सुटत नाही आहेत, त्यांना स्वाभिमानाने जगता येत नाही आहे. आणि बाबासाहेबांना धम्म आणि संविधान देण्यामागे एकच त्या कार्याचा केंद्रबिंदू हा मानवच होता, मानवाचं कल्याणच होतं, लोककल्याणकारी व्यवस्थाच होती, लोककल्याणकारी राज्य होतं. पण त्या लोककल्याणकारी राज्यामध्ये जर बहुजनांना नाकारलं जात आहे, बहुजनांना बघितलं जात नाही आहे, जणू काही ते अदृश्य लोक आहेत, हे या व्यवस्थेला दिसत नाही आहे. आणि मुठभर लोकांसाठी, मुठभर श्रीमंतांसाठी आणि मुठभर त्या वर्चस्ववाद असलेल्या लोकांसाठी जर ही व्यवस्था काम करत असेल तर मला वाटतं की परत एकदा प्रबळपणे हा विचार मांडण्यात यावा. आणि हा विचार फक्त इतरांच्या कल्याणासाठी नाही आहे, तो स्वतःच्या कल्याणासाठी आहे. जर इतरांचं कल्याण केल्यानंतर जे सुख मिळतं, जी शांती मिळते, ती कशानेच मिळत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि हे जे आम्हाला धम्माने सांगितलेलं आहे आणि अनेक पंथाच्या विचाराने आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून हा विचार परत बळकट व्हावा, हा परत रुजावा आणि या माध्यमातून लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावं, जे राज्य बुद्धांच्या
या सिंधू संस्कृतीमध्ये होतं, या भूमीत होतं आणि ते परत उदयास यावं ही परत एकदा सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत.